बनावट कागदपत्रांवर प्लॉटचा ताबा आणि खंडणी प्रकरणी पती पत्नी विरुद्ध अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे। प्लॉटवरील बनावट कागदपत्रे तयार करून ताबा सांगण्याचा प्रकार उघड झालाय। या प्रकरणी संबंधित आरोपींनी खोट्या दस्तऐवजांचा वापर करत न्यायालयात दावे दाखल केल्याची माहिती फिर्यादीकडून समोर आली आहे। फिर्यादी गणेश गोडाळ यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून त्यांनी आढळनगर येथील गोल्ड जिम समोरील प्रेमदान रोडवरील प्लॉट क्रमांक 127 पैकी सब प्लॉट नंबर 99 क्षेत्र 691.25 चौरस मीटर खरेदी खताद्वारे रीतसर खरेदी केलाय। मात्र प्रकाश लोंढे आणि त्यांची पत्नी उषा रजनी लोंढे यांनी या मिळकतीवर बनावट कागदपत्रांआधारे हक्क सांगत फसवणुकीचा गुन्हा केलाय। संबंधित दाम्पत्याने 1992 मधील कथित बनावट लीज डीड दाखवून नाशिक डायोजेशन पब्लिक ट्रस्टचे खोटा करार केला असल्याचं भासवलं। या कागदपत्रांवरून त्यांनी न्यायालयातही दावे दाखल केले। मात्र संबंधित खासगी फिर्यादीत सुनावणी दरम्यान न्यायालयानं दस्तऐवजातील फेरफार लक्षात घेत आरोपींविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा प्रथम दर्शनी गुन्हा झाल्याचं नमूद करून त्यांच्यावर भारतीय दंडात्मक विधान कलम 417, 420, 465, 468 सह 34 अंतर्गत प्रक्रिया सुरू केली। फिर्यादीत म्हटलंय, या प्रकरणी आरोपींनी वेळोवेळी न्यायालयात वेगवेगळे बनावट करार दाखल केले। इतकंच नव्हे तर 12 सप्टेंबर रोजी प्रकाश लोंढे यांनी फिर्यादीच्या भावाला धमकी देत जागेवरून ताबा सोडण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केलाय, तर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली। नंतर प्रकाश लोंढे यांना सामोरे गेल्यावर त्यांनी फिर्यादीकडून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। मोबाईलवर झालेल्या संभाषणातही ही मागणी स्पष्ट होत असल्याचं फिर्यादीनं सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।